बँकिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आय टी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध आय टी स्पेशलाइज ऑफिसर्स पदांची भरतीसाठी अर्ज मागवलेले आहेत. या भरती अंतर्गत ज्युनियर ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर सह एकूण 26 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र राज्य बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. आता या भरती अंतर्गत 16 विविध श्रेणीतील एकूण 26 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मॅनेजर असिस्टंट्स, ऑफिसर ग्रेड 2, ज्युनियर ऑफिसर या पदाचा समावेश आहे. आय टी क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारासाठी चांगली संधी मानली जात आहे. बँकेकडून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांना 8 जुलै 2026 सायंकाळी 5:15 ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांना अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आता शैक्षणिक पात्रता काय बघा. मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि ऑफिसर ग्रेड 2 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी इलेक्ट्रॉनिक्स, E&C, कॅम्प्युटर अँड सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये BE किंवा BTech पदवी असणे आवश्यक आहे. तसेच MCA, MCS, MSc कॅम्प्युटर सायन्स IT पदवीधारक उमेदवारांसाठी अर्ज करू शकतात. ज्युनियर ऑफिसर पदासाठी ही BE, BTech, MCA, MCS, MSc IT किंवा संबंधित पदवीसह आवश्यक व्यावसायिक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि व्यावसायिक प्रमाणपत्रे आवश्यक ठेवण्यात आलेली आहेत. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना काही पदावर प्राधान्य दिले जाणार आहे. दरमहा 83,000 इतका पगार राहणार आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. काही पदासाठी मासिक वेतन 83,000 रुपयापर्यंत असू शकते. त्यामुळे आय टी बँकिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.